आता वेळ आली आहे. माझा सदानंद तुझ्यासारखाच दिसायचा. हरवलाय तू. एक काम करशील पोरा, हे दे त्याला. कधी भेटला तर त्याला सांग, मला माझा साधा सरळ गोटाच हवाय. गुरुदेव 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 गुरुदेव. सगळ्यांना पटतंय. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव, शेष नागाने तुमच्या मागून गावात येऊन तुम्ही विष्णू देवांचे अवतार असल्याची साक्ष स्वतः शेष नागाने दिली आहे. मार्तंड महाराज कृपा करा. संपत, गुरुदेव इथे काय करतायत? साक्षात विष्णूचा अवतार आणि अशा घरात. हो, म्हणूनच तर ते खरे आहेत. ते इतरांसारखे भोंदू नाहीत माझे गुरुदेव. साधी राहणी, उच्च विचार, कशाचाही हव्यास नाही. गरिबांमध्ये गरिबांसारखं राहून दुःख दूर करतात ते. हो हो हो, त्यांना समजायला वेळ लागेल आणि मी समजावेन. तू तू काळजी नको करू. काय गुरुदेव? ज्यांना काही नको असतं तेच खरे श्रीमंत असतात. उमजेल तुम्हाला लवकरच. त्याच्याशी बोलत होतो मी. हेच खरे सिद्ध पुरुष. देव असाच असतो. स्वामींबाबतची संधी गमावली ती इथे मिळू शकते. या मार्तंड महाराजांचा विश्वास जिंकला, त्यांचं प्रस्थ वाढवलं, त्यांचा उदो केला तर पैसा नाव सगळं मिळवता येईल. खोटी नाणी खळखळाट फार करतात, पण खोटी नाणी खोटीच असतात. काही काळाकरता त्यांचा भाव वाढतो, पण आम्ही तो लवकरच उतरवू. खोटं जेवढं मोठं तितकंच ते लवकर घसरतं. शिवशंकर शंभो. अंबादास, त्याला या अवस्थेतून जर बाहेर काढलं तर जेवढे दिवस त्याच्याकडे उरलेत ना तेवढे तुम्हाला त्याच्या सहवासात घालवता येतील. आणि त्याच्या या शेवटच्या दिवसात त्याच्यासाठी तुम्हाला जे जे काही करायचंय तेही करता येईल. माझ्याच नशिबी असं का? माझ्याच पोटी जन्म घेतलेल्या मुलासोबत असा अन्याय का? मी काय चूक केली होती? देवाने माझ्याच मुलाला का निवडलं? स्वामी, तुम्ही आम्हाला उपाय का नाही सांगितला? मी तुमच्याकडे आलो होतो, तुमच्यावर विश्वास ठेवला होता, पण आता मी काय करू स्वामी? येतो मी. वेद, वेद उठ ना रे बाळा. अरे बोल ना माझ्याशी. वेद उठ ना. छत्री,
ही छत्री कशी पडली? अंबादास हे घे. अहो पण स्वामी, पावसाळा तर अजून सुरू झाला नाही, मग ही छत्री कशासाठी? आम्ही तुला आठवण करून द्यायला आलोय एका संकेताची, जो तुला ओळखता आला नाही. छत्री म्हणजे छत्र. आम्ही तुला त्या दिवशीच सांगितलं होतं तुझ्यावर संकट येणार आहेत आणि त्यावेळेस आम्ही तुझ्यावर छत्र धरणार आहोत. तेवढा साधा अर्थ कळला नाही. क्षमा करा स्वामी, मी ओळखू शकलो नाही. इतकी वर्ष आमची भक्ती करून सुद्धा तुला साधा संकेत ओळखता आला नाही. आमचं छत्र आहेच तुमच्या डोक्यावर, मग का घाबरत आहात? स्वामी, आपल्या मुलाचा अकाली मृत्यू होणार आहे हे कळल्यावर, त्याची ही अशी अवस्था बघितल्यावर कोणत्या आईबाबाचं मन थाऱ्यावर राहणार आहे? आम्ही पुरता हरलो होतो. तुम्हाला उपाय विचारला होता, पण तुम्ही काहीच सांगितलं नाही स्वामी. उपाय एकच, श्रद्धा कातळासारखी हवी, अभेद्य, समुद्राच्या लाटा किती आपटल्या तरी न फुटणारी न तुटणारी. संकट मोठं नसतं, श्रद्धा कमी पडते. संपत भाऊ, गुरुदेवांसाठी शाही आसन बनवून आणलंय. हो दादा, इथे साध्या घरात राहणाऱ्या गुरुदेवांना आसनाचा मोह असेल का? हो, ते गरीब भक्तांसोबत जमिनीवर बसतात, त्यांच्यात मिसळतात. हो, खरा संत उंच आसनावर बसत नाही, तो मनात बसतो. असा सिद्धपुरुष आम्ही कधीच पाहिला नाही. या अशा महान विभूतीने या असल्या साध्या घरात राहणं मला तरी पटत नाही. संपत भाऊ, आम्हा सर्वांची इच्छा आहे गुरुदेवांनी काही दिवस प्रत्येक शिष्याकडे राहावं. नाही नाही नाही, ते शक्य नाही. पण तुम्हाला गुरुदेवांसाठी काही करायचं असेल तर एका आश्रमासाठी देणगी गोळा करा. म्हणजे महाराजांचा हव्यास नाही, पण ते काय, ते अनाथ, गोरगरीब, घरातून हाकलून दिलेले वृद्ध यांच्यासाठी आश्रम पाहिजे, महाराजांसाठी नाही, जनतेसाठी. गुरुदेव म्हणतात, दान हे देवासाठी नाही, ते माणुसकीसाठी असते. हे माझ्याकडून. महाराज, ही देणगी माझ्याकडून. आता आश्रमासाठी एवढी देणगी तर लागेल ना?
सर्वांनी तर धन दिलं, मला आता यांच्यापेक्षा अधिक धन द्यावं लागेल. वा वा. हा, आणि आणखीन काही लोकांना जर दान द्यावंसं वाटलं तर त्यांनाही तुम्ही सांगा. हं? मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. आता गुरुदेवांच्या ध्यानाची वेळ झाली, तर आपण त्यांना थोडा एकांत देऊया. हं? या. संपत, आज पहिल्याच दिवशी चांगला हात मारलास, चांगली कमाई झाली. हा, वा 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 वा, चांगली कमाई झाली. आता एक काम कर, गावातल्या श्रीमंतांची यादी बनव. गरीब लोकांकडून जेवढं उकळता येईल तेवढं उकळूच, पण काय 100 गरिबांपेक्षा एका श्रीमंताकडून जास्त धन मिळतं. आताच कामाला लागतो गुरुदेव. स्वामी, वैद्यबुवा म्हणाले वेदकडे फक्त एकच आठवडा उरलाय. स्वामी, तुम्ही त्याला वाचवू शकता, तुम्ही त्याला या अवस्थेतून बाहेर काढू शकता. अंबादास, वेदची खेळणी घेऊन ये. वेदची खेळणी घेऊन ये. हो, स्वामी. जिथे मन अडकलेलं असतं तेव्हा तेच कारण ठरतं त्याला त्या मानसिकतेतून बाहेर काढायला. वेद, स्वामी अहो काय करताय तुम्ही? स्वामी काय झालंय? स्वामी अहो स्वामी. स्वामी आता काय करतील ते मला माहित नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, आपल्या वेदला या अवस्थेतून नक्की बाहेर आणणार.
आम्हाला जमतच नाहीये. तू दाखव ना कसा फिरवायचं ते. मला पण शिकव ना. चल आता आपण दुसरा खेळ खेळूया. हे पण खेळता येत नाही आम्हाला. तू शिकवणार आहे आम्हाला. असं काय बसलायस तू. आता काय बरं करायचं. गुरुदेव 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 गुरुदेव. अहो गुरुदेव, तुमच्या लीला पाहून मी पूर्णतः भारावून गेलोय आणि मनोमन मी तुम्हाला गुरु देखील मानलंय. आता फक्त तुम्ही मला शिष्य करून घ्या म्हणजे झालं. म्हणजे याने काही ऐकलं नाही. बरं झालं याने काही ऐकलं नाही. ए आहे कोण कोण आहेस तू. अहो, मी गौतम, अंबादासचा मेवना. अंबादास माझे दाजी गावातले सर्वात मोठे सावकार आहेत. हे बघ, असं शिष्याला स्वतः गुरु निवडता येत नाही. गुरु स्वतः शिष्य निवडतो. तुला गुरुनी बोलवलं नाही, त्यांनी तुला प्रचिती दिली नाही, मग तू थेट शिष्य कसा होऊ शकतोस. नाही का. मग काय करावं लागेल. ते तुला परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा. कसली परीक्षा घेणार आहे. पण ही संधी सोडायची नाही. मी तयार आहे. गुरुदेव, मला गावातली इत्तमभूत माहिती आहे. तुमच्या जनकल्याणाच्या कार्यात माझा खूप फायदा होईल. हात पुढे कर. मूठ बंद कर. अरे हे कसं शक्य आहे. वरच्या बाजूला लावलेला अष्टगंध तळ हातावर उमटला. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. तू आमच्या परीक्षेत उत्तीर्ण झालायस. वर लावलेला अष्टगंध खाली उतरलंय म्हणजे आमचं गुरुतत्व तुझ्यात उतरलंय. तू आमचा शिष्य व्हायला पात्र आहेस. अरे तुला गुरुदेवानी शिष्य म्हणून स्वीकारलंय. पहिल्याच प्रयत्नात त्यांना फसवलं. आता यांच्यामुळे माझ्या कमाईचा नवा मार्ग उघडणार. पहिल्याच प्रयत्नात हा जाळ्यात आला. आता याच्याद्वारे गावकऱ्यांना लुबाडता येईल. वेद, आता पळ हा. मी तुला पकडणार आहे. आलो आलो. अरे कुठे गेला आमचा वेद. अरे लपून बसला की काय. वेद, ए वेद कुठेस तू. अरे कुठेस तू. अरे ये ना जवळ. वेद. स्वामी आजोबा. स्वामी आजोबा लागलं तर नाही ना. खूप लागले रे बाळा. एक काम करतो का. तुला लागल्यावर आम्ही जसं मंत्र म्हणून तुझं दुखणं घालवतो ना, तसं तू पण कर ना. हा? अरे वा, एकदम मस्त वाटलं. दुखायचं थांबलं बघ. पण काय रे लब्बाडा, कुठे लपला होतास तू. आम्ही किती शोधलं तुला, सापडलाच नाहीस. बरं आम्ही तुला खेळायला बोलवतोय तेव्हाही नाही आलास.
स्वामी आजोबा तुम्ही सगळं चुकीचं खेळत होता. आ? आता मी सांगतो कसं खेळायचं. तू मला शिकवशील? हो. चालेल, चल आपण खेळूया. हा? शाबाश. अंबादास, जा फुलं घेऊन ये. शाबाश. अंबादास, जा फुलं घेऊन ये. फुलं? मुलं ही देवाघरची फुलं असतात. फुलं काय शिकवतात ते आता मी तुम्हाला सांगणार. बालमनात भीती नसतेच, ती फक्त मोठ्यांच्या शब्दांनी निर्माण होते. जिथे प्रेम आणि खेळ आहे तिथे मृत्यूचा प्रभावही कमी होतो. जा, फुलं घेऊन. हे घे. आता मला सांगा, तुमच्या हातातल्या फुलाचं भविष्य काय? स्वामी, हे फूल तुमच्या चरणी ठेवलं जाईल किंवा देवाच्या, किंवा एखाद्या समारंभात वापरलं जाईल, गजरात माळलं जाईल. स्वामी आजोबा या फुलाचं काय होईल हे मला कसं माहित? ते तुम्हालाच माहित. या फुलाला तरी माहितीये का त्याचं पुढे काय होणार आहे? नाही. घ्या, फुलाचा वास घ्या. काय येतोय का सुवास? हो, येतोय. स्वामी तुम्हाला काय सांगायचंय? ही फुलं काय शिकवतायत? समजा मी तुला सांगितलं की या फुलाला कोणीतरी चुरगळणार, तर हे फुल सुगंध देणं थांबेल का? नाही. जसा फुलांचा सुगंध तसं तुमचं जगणं. फूल कोणत्याही परिस्थितीत सुगंध देणं सोडत नाही, मग तुम्ही जगणं का सोडता? वेद, ये इकडे. मला सांग, मागच्या आठवड्यात काय झालं, मागच्या महिन्यात काय झालं, किंवा मागच्या वर्षी काय झालं हे आठवून तू रडतो का रे? नाही स्वामी आजोबा. मग पुढे काय होणार आहे हा विचार करून का रडतो? गेलेला काळ आणि येणारा काळ तुम्ही ठरवता का? नाही. अरे तुमच्या हातात फक्त आत्ताचा क्षण आहे, आजचाच दिवस आहे. तेव्हा मागचा पुढचा काही विचार न करता आनंदाने जगा. आणि हा आजचा दिवस आनंदाचा करायला आम्ही आहोतच की. वेद, तू रोज खेळतोस ना, तसाच प्रत्येक दिवस आनंदात घालवायचा. हो स्वामी आजोबा. अंबादास, तू आमच्या बरोबर चल. मी? हो, आजपासून तू स्थानावर राहायचं. वेदची ही अशी अवस्था आणि त्याच्याकडे फक्त एकच आठवडा उरलाय. मी त्याच्याजवळ थांबायचं नाही का? गुरु कधी कधी कठोर निर्णय घेतो, पण त्यातच भक्ताचं कल्याण असतं. वेदच्या बाबतीत जे सांगायचं होतं ते सांगून झालंय, पण वेद सारखाच आणखीन एकाच्या जीवाला धोका आहे, राजाला. अस्तनीतले साप त्यांनी अजून शोधलेच नाहीये. अन्नबाधेमुळे 2 दिवस झाले बाहेर पडता आलं नाही. प्रजेत जाऊन त्यांची खुशाली विचारता आली नाही. दवंडी पिढ्याला सांगितली आहे ना आम्ही येत असल्याची. होय महाराज. राजे टप्प्यात आले की बाण सोडायचा. बाण लागून राजे गेले
की मी शत्रू राज्याच्या नावाने शंक करेन, गुप्तहेराच्या मदतीने शत्रू राजानेच हल्ला केला अशी हवई उठवे. म्हणजे आपल्यावर कोणाचाही संशय नसणार. सोडवा. हे कसं शक्य आहे? स्वामी तुम्हाला असं कसं सांगू शकतात की स्थानावर येऊन राहा म्हणून? वेदला तुमची गरज आहे. वेदला सोडून कसा जाऊ हेच कळत नाही. ह्याच्या काळजीने क्षणोक्षणी झुरत राहील. मी स्वामी स्थानावर असेन, पण माझा जीव इथेच अडकलेला असेल. मग नका ना जाऊ. आजवर आपण त्यांचा आदेश कधीच मोडला नाही, पण यावेळी आम्हाला समजून घ्या. सांगा ना तुम्ही असं त्यांना. नाही रेणू, मी स्वामींचे प्रत्येक आदेश पाळलेत. कुठली तक्रार नाही, कुठली शंका नाही, पूर्ण समर्पणाने पाळलं. यावेळी मी त्यांना अशी विनंती करू शकत नाही. आणि स्वामी एकदा आदेश देतात ते मागे घेत नाही. म्हणजे तुम्ही स्वामी स्थानावर जाऊन राहणार? हो हो. महाराज तुम्ही ठीक आहात ना? हो ठीक आहे, मी काही झालेलं नाही मला. थांबा थांबा मी काढतो. हॅलो. हा बाण आमच्यावरच सोडला असणार कोणीतरी. त्या दिशेने जा आणि कोण आहे तो शत्रू शोधा. जा लवकर. होय महाराज. चल पळ तू. राज कुठं लागलं तर नाही ना? नाही म्हणजे काय ना, या झाडाखाली पक्ष्यांचा थवा बसतोय म्हणून मीच जाळ टाकलं होतं. नेमकं तुम्ही आला तर जाळ पडलं बघा. चुकून निसटला असला तरी आज तुमच्यामुळे आमचा जीव असला. तुम्हाला योग्य इनाम देण्यात येईल. राजा इनाम कशा पाहिजे? तुमचा जीव वाचला हेच आमच्या करता इनाम. पकस सावध राहा. कानावर आले तुमच्यावर जीव घाणा हल्ला झालता. पोटदुखी विषबाधेमुळंच. विष? अहो एका मागोमाग एक 2 हल्ले झाले तुमच्यावर. कोण हल्ले करते त्याच्यावर जरा ध्यान द्या. पक्ष्यांना दाना टाकणार शिकारीच त्यांच्यावर जाळ टाकतो. शिकारी कोण आहे ते ओळखा. तुम्ही आपल्या वेदला सोडून खरंच राहू शकता? त्याच्याकडे एकच आठवडा उरलाय हे माहित असूनही. रेणुका, वेद आपल्या आधी स्वामींचा आहे हे विसरू नकोस. तो आपल्याला स्वामींच्याच आशीर्वादाने मिळाला. आणि जे मिळतं त्यावर हक्क नसतो, विश्वास असतो. बाबा तुम्ही जा. स्वामी आजोबांचा आदेश पाळा. स्वामी आजोबा जे काही सांगतात आपल्या भल्यासाठी सांगतात असं तुम्हीच म्हणता ना? कधी कधी मुलंच आई बापाला शिकवतात श्रद्धा काय असते ते.
गौतम, काळजी घे दोघांची. अहो तुम्ही जा. ही वेळ माझ्यासाठी काहीतरी नवीन घडवण्याची आहे. अंबादास, जसं माणसाचं कर्म त्याचं आयुष्य आणि भविष्य बदलतं तसंच निर्णयही. तुझ्याही बाबतीत हेच घडणार आहे. यापुढे तुझे निर्णयच ठरवणार आहेत तुझं आणि वेदचं भविष्य काय ते. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गयते हार करून झाला ना की वाती वळा. नाही मी केल्या असत्या पण तुमच्यासारख्या छान नाहीये तो मला करता. म्हण कपिलाताई, नका काळजी करू, करते मी सगळं. हे स्वामी समर्थ. स्वामी, आज जे घडलंय ना ते आठवलं की अंगावर शहारे येतात. माझ्यावर जीव घेणं हल्ला झाला. क्षणभर वाटलं सगळं संपलं, श्वास थांबणार, सगळं अंधारात जाणार. पण त्या काळ्या कुट्ट क्षणी जिथे माणसांची साथ सुटते तिथे कुणीतरी माझ्या पाठीशी उभं होतं. त्या शिकाराच्या रूपात ज्या हाताने मला वाचवलं, ज्या नजरेत एक अदृश्य आश्वासन होतं, मला ठाम जाणवलं स्वामी ते तुम्हीच होतात. मी डोळ्यांनी पाहिलं नसेल कदाचित, पण मनाने मात्र ओळखलं. तुमची कृपा नसती तर आज मी इथे नसतो. आज तुम्ही आहात म्हणून मी आहे, नाहीतर आज माझं अस्तित्वच नसतं. आज एक गोष्ट कायमची उमगली. जग कितीही दूर जावं पण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण स्वामी, माझ्यावर हल्ला कोण करताय हे अजून कळलेलं नाही. गुप्तहेर खातं शोध घेत आहे, पण स्वामी तुम्ही मार्गदर्शन करू शकलात तर. राजा, आम्ही तुला एक चित्र दिलं होतं, त्या चित्रातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. जा म्हणलं ना. श्री स्वामी समर्थ. खरंच स्वामी देवांची वारंवार प्रचिती येते वेगवेगळ्या भक्तांच्या माध्यमातून. स्वामी देवांच्या आज्ञेविना मृत्यूही स्वामी देवांच्या भक्ताला गाठू शकत नाही. आज्ञेविना काळ न नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. सुंदरा मावशी, अगदी खरं बोललात तुम्ही. हो, पण सगळ्यांना खात्री आहे का याची? हो स्वामी. शिवशंकर शंभो. कविराज, एक दगड घेऊन ये. हो स्वामी, आणतो.
काहींचा विश्वास हिऱ्यासारखा कणखर असो, किती प्रहार केले तरी तुटत नाही. श्रद्धा ही तशीच असते. संकटाच्या काळात ती आणखीन चमकून उठते. शिवशंकर शंभो. काहींचा विश्वास कोळशासारखा असतो, एकदम ठिसूळ. एका क्षणात विखुरतो, रेणुकासारखा. संकट श्रद्धेची परीक्षा घेत नाही, तर ती श्रद्धेची खरी उंची दाखवते. वेळ संपत चालली आहे. खरंय स्वामी देवा, श्रद्धा ही शब्दांनी सिद्ध करता येत नाही, तर ती संकटात टिकली तर खरी ठरते. श्री स्वामी समर्थ. वेद बाळा, घे ना पिऊन. हे बघ थोडासाच उरलाय. वेद, हे बघ तू लवकरात लवकर संपव, तुला बरं वाटेल. माझं शहाणं बाळ ग. आता जा तू खेळायला. हा, ताई, हा काढा स्वामींनी दिलाय का? नाही, वैद्यबुवांनी दिलाय. हा काढा घेतल्याने वेदचा अकाली मृत्यू टळणार आहे का? नाही. मग ताई तुम्ही काहीच का करत नाहीयेत वेदला वाचवायला? स्वामींना साकडं घातलंय, त्यांनीच वेदला धक्क्यातून बाहेर काढलं आणि स्वामीच वेदला वाचवतील. ताई, तात्पुरतं बरं वाटलंय त्याला. स्वामींचा त्याच्याशी जो स्नेह आहे त्याचा हा परिणाम आहे. मला सांग, स्वामींनी त्याचा आजार पूर्णपणे बरा केलाय का? स्वामींनी त्याचा मृत्यूयोग टाळलाय का? नाही. मग ताई, स्वामी असतानाही संकट तसंच आहे. ताई, माझं ऐक, हे संकट दूर करण्याचं सामर्थ्य फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. साक्षात श्री विष्णुदेवाचा अवतार, सिद्ध पुरुष, गुरुवर्य श्री मार्तंड महाराज. कोण आहे ते? अरे, हे कसं शक्य आहे? वरच्या बाजूला लावलेला अष्टगंध तळ हातावर उमटला. ताई, गावातल्या कित्येकांना याचा अनुभव आलाय आणि ते सर्व त्यांचे भक्त देखील झालेत. हे मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय ताई. आता ताई, कृपा करून स्वामींची भक्ती करणं सोडून दे आणि मार्तंड महाराजांना शरण जा ताई. स्वामींनी अजून आजार बरा केला नाही, पण ते करतील. माझ्या वेदचा मृत्यू होऊ देणार नाही ते. गौतम, श्रद्धा वेळ मागते आणि शंका परिणाम मागते. ताई, मला सांग, स्वामी कशाची वाट बघतायत? त्या लहान लेकराला इतका त्रास होतोय, तो होऊ देत आहेत ना? अगं, मृत्यूची तलवार त्याच्या डोक्यावर आहे, ती तशीच राहू देत आहेत का? आपल्याकडे कमी वेळ राहिलाय, फक्त 1 आठवडा. त्यात आजचा अर्धा दिवस तर गेला. ताई, एक प्रश्न मला वारंवार पडतो. तुम्ही दोघांनी इतकी वर्ष स्वामींची इतकी भक्ती केलीत, तरी देखील वेदला हा आजार का झाला? त्याच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग आलाच कसा? अगं, तूच तर म्हणायचीस ना, आज्ञे विना काळ ना नेई तयाला. काय झालं या वचनाचं? ताई, माझं ऐक.
आपल्या वेदला फक्त मार्तंड महाराजच वाचू शकतात. मला मला यांच्याशी बोलावं लागेल. ताई, आपल्या स्वतःच्या लेकराला वाचवायला कोणाची परवानगी घ्यायची काय गरज आहे? एकदा अनुभव घे, दर्शन घे. पटतंय ना तुला ताई? श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी आलोय. तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे स्थानावर राहायला आलो. काय सेवा करू आपली? आता ऐकलंस? शेवटपर्यंत आमचं ऐकावं लागेल. ऐकेन स्वामी. बघूया जमतंय का. ती फळं आहेत ती जपून ठेव. संध्याकाळी आम्हाला खायला हवेत. ताजी टवटवीत राहिली पाहिजेत. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. सुंदरा मावशी, कपिलताई, हो शांत राहा जरा. स्वामी देवा, हा गावकरी आलाय, त्याला एक प्रश्न पडलाय, पण त्याचं धाडस होत नाहीये तुम्हाला विचारायचं, म्हणून त्याच्या वतीने मीच विचारते. त्याला विचारायचंय की देव कुठे शोधायचा. बाळा, आम्हाला प्यायला पाणी आणून दे. हो स्वामी. हे घ्या स्वामी. अरे, दिलं की स्वामी देवांनी उत्तर. हा, कधी दिलं? स्वामींनी उत्तर नाही दिलंय सुंदरा मावशी. उगाच आपलं काहीतरी सांगताय. स्वामी देवा, कपिलाताई विचारतायत कधी उत्तर दिलं स्वामी देवांनी. सुंदरे, अगं सगळे तुझे इतके प्रगल्भ नसतात. काहींना उत्तर समजायला वेळ लागतो. चला आतमध्ये, समजावून सांगतो. ताई, तू अतिशय योग्य निर्णय घेतलास. बघ आता आपला वेद नक्की बरा होणार. आई, मला नाही जायचं. वेद, शांतपणे चल. बघ, आपण तुझ्या भल्यासाठीच करतोय ना हे सगळं. बघ, सगळे उपाय करून झाले. आता मामाने सांगितला उपाय करून बघू. हा, चल.
अरे हे काय गौतम, तू तर आम्हाला मार्तंड महाराजांच्या घरी घेऊन जाणार होतास ना? हो. मग आपण आपल्याच घरी का आलोय? ताई मी आपण ताई कदाचित आपण मार्तंड महाराजांच्या घरी जायची वाट चुकीची धरली आहे. आपण योग्य वाटेने जाऊ. चल चला. आपण परत त्याच दिशेने का चाललोय? मला तर काहीच कळत नाहीये. ताई तू काळजी करू नको. इथंच जवळच आहे महाराजांचं घर. पुन्हा? अरे पुन्हा आपण इथेच आलोय. काहीतरी विचित्र घडतंय. ताई कदाचित आपल्याला चकवा तर लागला नसेल. भर दिवसा आणि तोही आपल्याच गावात. अरे चकवा तर रात्री लागतो ना, जंगलात आडवाटेवर. चल आपण पुन्हा जाऊया. चल. भक्त वाट चुकत असताना त्यांना माघारी घेऊन येणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि दिलेला संकेत भक्तांनी ओळखणं हेही तितकंच महत्वाचं आहे. शिवशंकर शंभो. आता या खोलीत प्रकाश कुठून येतो? बाहेरून? स्वामी, एवढे दिवे तेवतायत आणि ज्योत प्रज्वलित होतीये, त्याचा प्रकाश पडतोय. अरे मग हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. झालं. हसली ही सुंदरा गालातल्या गालात. दरवेळी हिलाच कसं कळतं बुवाच्या मनातलं? आम्हाला का कळत नाही? कपिले, भक्ती वरवरची नसावी, त्यात समर्पणाचा भाव असावा. भक्त जेव्हा गुरुला शरण जातो तेव्हा गुरु तत्वात विलीन होतो. मग गुरुला काय सांगायचंय हे त्यांनी न सांगता सुद्धा कळायला लागतं. जसा इथे प्रकाश दिव्यातून येतो तसाच देवही चैतन्य रूपाने तुमच्या आतच असतो. देव बाहेर नसतोच रे, तो तुमच्या आतच दडलेला असतो. बाळा, मगाशी मी तुला पाणी आणायला सांगितलं, कुठून आणलंस? माठातूनच ना? हो स्वामी. मग आता मला सांग, पाणी माठाच्या आत होतं का बाहेर? आत. अरे तसंच आहे, स्वतःच्या आत डोकं देव सापडेल. स्वामी, तुमच्यासारखा गुरु लाभला ना की कठीण वाटणाऱ्या गोष्टीही सोप्या होतात. देवापर्यंत कसं पोहोचायचं किती सहज समजावलं तुम्ही. जो तुमच्या आत असलेल्या देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतो तो खरा गुरु असतो. देव बाहेर नसतोच रे, देव तुमच्या आतच दडलेला असतो. खरा गुरु तुम्हाला मार्ग दाखवतो, तुमच्यातल्या दैवी शक्तीला जागवतो. जो तुम्हाला स्वतःपासून दूर नेतो तो गुरु नसतोच.
हे भोंदू गुरु तुमच्या भीतीवर अज्ञानावर जगतात, तुमच्या श्रद्धेचा व्यापार करतात. त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेवा. सतसत विवेकबुद्धी जागी ठेवा, विचार करा आणि अंधश्रद्धेपासून दूर राहा. जप. स्वामी माझ्याकडे बघून जप असं का म्हणाले? गौतम, तुला नक्की वाट माहिती येणार आहे. परत चकवा नको लागायला. नाही नाही ताई, मला खात्री आहे आपण योग्यच वाट निवडली आहे. आपण मार्तंड महाराजांच्या घराच्या दिशेने जात आहोत. चल. हे बघ हे ताई, हेच आहे ते मार्तंड महाराजांचं घर. ताई नमस्कार कर. मला या घराच्या जागी राखेचा ढीग का दिसतोय? ताई हे कसं शक्य आहे? अगं आत्ताच आपण पाहिलं होतं ना, घर होतं ना इथे. काहीतरी विचित्रच घडतंय. ताई विचित्र असं काही नाहीये. कदाचित आपल्याला भास होतोय. आपण वारंवार घराचा विचार करतोय ना, म्हणून भास होतोय आपल्याला घराचा. बघ. ताई हे काय? हे मार्तंड महाराजांचं घर. पण मग मला मगाशी राख का दिसली? ताई कदाचित भास होत असेल आपल्याला. आपण हे मार्तंड महाराजांनाच विचारूया ना, कदाचित ही त्यांचीच काहीतरी लीला असेल. हा चल. अरे बाबा नो, कुठं चाललात? ए बाबा नो, माग फिरा. वाट चुकताय तुम्ही. इकडं कुठं आला? माग फिरा. इकडं फिरकू बी नका बरं का. अहो आम्ही राख म्हणजे इनाश. अरे इनाशाच्या दिशेने चालले तुम्ही. माग फिरा. जा जा बाळानो. हा माग फिरा. जा म्हणलं ना. ताई ताई ऐक ना. अगं ताई मार्तंड महाराजांना भेटून जा. अगं ताई ताई ऐक ना. जा म्हणलं ना. ताई ताई येतोय मी. ताई ताई. गुरु फक्त मार्ग दाखवत नाही, तो इनाशापासून बी वाचवतो. हा आता फळं खराब होणार नाही, ताजी राहतील. जे जपलं जातं तेच टिकतं. अंबादास, वेद कसा आहे आता? आता सगळं स्वामींवर सोडलं. श्री स्वामी समर्थ. जिथे उपाय दिसत नाही तिथे श्रद्धा आधार बनते. स्वामीदेव आहेत ना, ते काही वाईट होऊ देणार नाहीत. कविराज,
तुम्ही त्या मार्तंड महाराजांबद्दल काही ऐकलत का? हो गया ताई. अहो गावातील लोक म्हणतायत की तो साक्षात विष्णूचा अवतार. काय सांगताय? अहो आल्या काही लोकांना साक्षात्कार दिला म्हणे. हो, क्षणात अनुभव येतो, क्षणात कृपा होतीये. हाच तो धोका नाही ना? स्वामीदेव म्हणतात धोका नेहमी बाहेरून येत नाही, तर तो श्रद्धेच्या नावानेही येऊ शकतो. ताई, अगं ताई, ऐक ना. ताई ऐक ना. ताई ऐक ना. ऐक ना ताई, एकदा माझं. ताई, ताई ऐक ना. ताई ऐक ना, तू घरी का चाललीस? आपण मार्तंड महाराजांकडे चाललो होतो ना. इतके विचित्र अनुभव आल्यानंतर मला आता कुठेच जायचं नाहीये. आपण नंतर बघू. ताई ऐक ना, शांत हो, ऐक माझं. असंही असू शकतं ना की मार्तंड महाराज आपली परीक्षा बघत असतील. म्हणजे ताई माझं एकदा शांतपणे ऐक. हे बघ, हे मोठे सिद्ध पुरुष असतात ना, हे आपल्या भक्तांची श्रद्धा तपासतात. आणि आपण पहिल्याच प्रयत्नात जर हार मानली तर आपल्याला कृपा कशी मिळणार? विचार कर. हो, हेही असू शकतं. आपण परत एकदा जाऊ ना. आई, दम लागतोय. तुला दम लागतोय? बाळ खूप त्रास होतोय का तुला? हा? वेद 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 काय झालं तुला? हा? वेद वेद बोल ना. वेद वेद काय होतंय तुला? अरे बघ ना. वेद वेद अरे हा बोलत का नाहीये? वेद बाळा, उठ. बोल ना. वेद बोल ना रे. आम्ही भक्तांच्या सतत विवेक बुद्धीला आवाहन करत असतो. प्रतिसाद दिला तर ठीक, नाहीतर परिणाम ठरलेला. विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवशंकर शंभो. काहीतरी उपचार करा. माझ्या लेकराला वाचवा. क्षमा असावी, पण त्याला ह्या आजारातून वाचवू शकेल असं औषध माझ्याकडे नाहीये. त्याच्याकडे फक्त आठवड्याभराचाच वेळ उरला. माझा वेद बाळ कसं असेल आता? अंबादास, घ्या दूध घ्या. अहो सकाळपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही. नको सुंदरा मावशी, काहीच इच्छा होत नाही. असं म्हणून कसं चालेल? स्वतःची काळजी घ्यायलाच हवी ना. कसं दूध पिणार सुंदरा मावशी? वेदची ही अशी अवस्था डोळ्यासमोरून जातच नाही. तो दिसला नाही तर काहीच करमत नाही. स्वामी आहेत ना, नका काळजी करू. अंबादास, फळं दे. हे कसं शक्य आहे? अरे देवा, सगळी फळं तर खराब झाली आहेत. स्वामी, आता थोड्या वेळापूर्वी ताजी होती. मी स्वतः ठेवली होती. ओल्या फडक्याखाली झाकून ठेवली होती. अर्ध्या दिवसात कशी खराब होतील?
अंबादास, तुला फळं जपून ठेवायला सांगितली होती. संध्याकाळी हवी होती आम्हाला. तुझं फळांकडे लक्ष होतं का? हो होतं. लक्ष फक्त फळांवरच होतं का डोक्यात दुसरं काही चालू होतं? माझा वेद बाळ कसं असेल आता? वेदची ही अशी अवस्था डोळ्यासमोरून जातच नाही. तो दिसला नाही तर काहीच करमत नाही. आमच्याकडून अपेक्षा असते तुमच्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्यावं म्हणून, पण तुमच्यावर वेळ आली की तुम्ही मात्र लक्ष देत नाहीत. आम्हाला फळं खायची होती. क्षमा करा स्वामी, माझं लक्ष राहायला हवं होतं. ये पुढे. एक आठवडा असंच गळ्यात ठेवायचं, सोडायचं नाही. आणि स्वामी स्थानावरून हलायचं नाही.